मग मूल झालं त्याचा अनुभव, आणि सगळे अनुभव घेऊन एक दिवस थांबला. म्हणाला सगळे अनुभव घेतले पण बरं वाटत नाही, समाधान नाही. बघा असंच आहे जीवनामध्ये. कालच्या किंवा परवाच्या प्रवचनात सांगितलं मी, एखादी वस्तू अप्राप्त आहे तिथपर्यंत त्याचं महत्त्व असतं. ज्या क्षणाला ती प्राप्त होते तिथेच त्याचं महत्त्व संपतं. बायको काय, मुलं बाळ काय, पैसा काय, सत्ता काय, ऐश्वर्य काय, ते प्राप्त झाली की त्याचं महत्त्व संपतं. बायको मिळत नव्हती, मिळाली, आनंद वाटला. वर्षभरात तिचा कंटाळा येऊ लागला. विचित्र आहे जीवन. मग तिला आलेला त्याचा अनुभव, त्याला आलेला जगाचा अनुभव. मग मुलं बाळ झालेली असतात, मार्गी लागलेली असतात. मग देऊळ शोधत बसतो. मग त्याला असं वाटतं जरा देवाचं काहीतरी करावं. गेली 50 वर्ष देव याचं करतोय, त्याला विसरला. देवाची किती कृपा आहे. तुम्ही देवाकरता काही करा नाही तर करू नका, पण पहिला थेंब आईच्या उदरात पडल्यापासून तो तुमच्याकरता करतोय. तुम्हाला वाढवतो. 1 महिना, 2 महिना, 9 महिने, जन्म झाला, आज 50-60 वर्षाचा झाला. कुणी वाढवलं? तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारलं, का हो महाराज या जगामध्ये देव आहे का? ते म्हणले, बाबा मला तरी काही कळत नाही. मला एवढं तुझ्या इतकं कुठे कळतं की देव आहे का नाही याचा विचार करावा. पण मी एक तुला प्रश्न विचारतो, चाले हे शरीर कोणाची असते? चाले हे शरीर कोणाची असते? साले हे शरीर कोणाची असते? कोण बोलविते हरिवीण? कोण बोलविते हरिवीण? लेखरी ऐकवी एक नारायण, लेखरी ऐकवी एक नारायण, देखली ऐकवी एक नारायण, देखली ऐकवी एक नारायण. काउंटर क्वेश्चन म्हणतात. काय? तुम्ही एक प्रश्न विचारावा आणि त्याचं उत्तर तुम्हाला देण्याकरता तुम्हालाच प्रश्न विचारावा. का म्हणले महाराज देव आहे का? ते म्हणले, वा एवढं काही मला कळत नाही, पण तूच मला सांग. चाले हे शरीर कोणाचे असते? चाले हे शरीर कोणाचे असते? कोण बोलविते हरिवीण? देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, पण मीच एक करता म्हणून या. काय माणूस आहे? माणूसच आहे म्हणून बरं. काय म्हटलं? जनावर नाही. जरा खाली सरकलं की जनावर होतं, वर सरकलं की देव होतो, आणि त्याच्यापेक्षा वर सरकलं की संत होतो. म्हणून वरही सरकू नका आणि खालीही सरकू नका. माणूस राहा म्हणजे पुष्कळ झालं. ही जीवनाची पायरी आहे बरं का. माणूस हा सेंटर आहे. मला एवढंच कळतं की शेवटच्या श्वासापर्यंत देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलं, माणूस म्हणून जगा. खाली तर सरकूच नका, पण प्रसंगाला तर वर सरका. अध्यात्माची साधना वाढेल तसं एक दिवस तुम्हाला कळेल देव भेटायचा नाही, मीच देव आहे. अहम ब्रह्मास्मी सोहम, मीच देव. मग कालांतराने त्याचं रूपांतर जेव्हा भक्तीत होईल, संताकडे जाऊन, तेव्हा कळेल. काय कळेल माहिती आहे का?
मी देवाचा आहे, देव माझा आहे. ज्ञानाचा बोध झाल्यानंतर मी तूपणा दूर जातो. हे संत करतात. काय सुख देतात नाही का? एक सुंदर घोंगडी आहे, मी तूपण जाऊ दे तुझी, मी तूपण जाऊ दे तुझी, एकची घोंगडी पांघरू हारी, एकची घोंगडी पांघरू हारी. मी तूपण जाऊ दे तुझा, मी तूपण जाऊ दे तुझी, मी तूपण जाऊ दे तुझी. एकची घोंगडी पांघरू हारी, एकची घोंगडी पांघरू हारी. तू माझा स्वामी, मी तुझे रंग, तू माझा स्वामी, मी तुझे रंग. पाहताना दिसते वेगळी का, पाहताना दिसते वेगळी का. मी तूपण जाऊ दे तुझी, मी तूपण जाऊ दे तुझी. एकची घोंगडी पांघरू हारी, एकची घोंगडी पांघरू हारी, एकची घोंगडी पांघरू हारी, एकची घोंगडी पांघरू हारी. मी तूपण जाऊ दे दुरीने, एकची घोंगडी पांघरू हारी. तू माझा स्वामी, मी तुझे रंग. अवस्था कळली का? काय अनुभव आला? काय मागितलं? संसारात होतो तेव्हा घर दे, पैसा दे, नाव दे, लौकिक दे. पण संतांची संगत झाल्यानंतर काय मागतायत? मी तूपण जाऊ दे दुरी. परमार्थात असं, संसारात सुद्धा असं. एका घरात दोघं, पण मी तूपण जर केलं नाही तर काय? कळलं का नाही? कळतंय ना कीर्तन? लग्न झालं, फ्लॅट घेतला, कपाट असली, पलंग झाले, फर्निचर झालं, फ्लॉवर पॉट झाले, पण मी तूपण दूर नाही. तिला वाटे ना हा माझा आहे, आणि त्याला वाटे ना ही माझी आहे. कसं जमायचं? हे जिथपर्यंत मी तूपण दूर जात नाही तिथपर्यंत संसार यशस्वी नाही. आणि अध्यात्मामध्ये मी तूपण दूर जात नाही तिथपर्यंत अध्यात्म कळलं. हे दोन्ही पॅरलल आहे. लक्षात ठेवा, इथे प्रपंचन परमार्थ दोन करताच येत नाही. इथले दृष्टांत इथे बरं का. इथे पत्नी आहे, इथे भक्त आहे. इथे पती आहे, तिथे देव आहे. बरं का. अर्थ तोच आहे. जीवशिवाचं लग्न शब्दाचा अर्थ काय? नाहीत का? लग्न झालं नाही का? पण एक आहे असं वाटत नाही, नामे भेद. आणि एक आहे असं वाटणं, नामे लग्न लागलं. काय मागणं मागतायत? पण आईचा अनुभव, मुलाचा अनुभव, बापाचा अनुभव, नवऱ्याचा अनुभव, मालकाचा अनुभव. अजून पुढे सांगू का? देवाचा अनुभव आला. पण कालांतराने संतांच्या अनुभवातून हेच कळलं की मी तूपण दूर जाऊ दे, आणि तो परमात्मा माझ्या हृदयात आहे. काय सुंदर अनुभव. माणसं असा बघतात देव, पण संतांची भेट काय आहे? संतांची भेट होत नाही तिथपर्यंत आहे तो कळत नाही. जवळी आहे परी भेटेना. किती सुंदर शब्द वापरतो ज्ञानेश्वरी. सांगते, मी नसे ऐसे कौन ठिकाण असे, परी प्राण्याचे दैव कैसे जे मीच नाही म्हणते. काय अनुभव? या जगात असा देवाचा अनुभव माणसाला आला की ते काय म्हणतात, या जगात देव नाही. काय अनुभव? काय अनुभव? का तसा अनुभव आला? संत भेटले नाही. संत भेटल्यानंतर कळतं आपल्या जवळच आहे. एक गोष्ट सांगतो, एक सुंदर गोष्ट. एक साधक आयुष्यभर साधना केली
आणि आयुष्यभर साधना केल्यानंतर त्याला देवाचं दर्शन झालं नाही. रात्रंदिवस भजन, रात्रंदिवस कीर्तन, रात्रंदिवस नामस्मरण आपापल्या पद्धतीने. आणि मग एक दिवस गावाच्या बाहेर गेला आणि जीव घेण्याकरता उभा राहिला, आत्महत्या करू लागला. तितक्या त्या रस्त्याने एक घडलेली गोष्ट आहे, पण बगदाद शहरात कुठली गाशना, संत तेच आणि जीव तेच. काही शब्दांनी फरक केला म्हणजे काही फरक होत नाही. देवानी हिंदुस्थान निर्माण केलं नाही, पाकिस्तान निर्माण केलं नाही, अफगाणिस्तान निर्माण केलं नाही, अमेरिका निर्माण केली नाही, ब्रिटन निर्माण केलं नाही, देवानी जग निर्माण केलं. शब्द कळले का? देवानी काय निर्माण केलं? अध्यात्मामध्ये 3 शब्द आहेत, जगत, जीव आणि परमात्मा. काय शब्द आहे? एक जगत, एक जीव आणि परमात्मा. संपलं नाही का? मग कुणाला सुखी कर? जगाला सुखी कर, हे बसायला. म्हणून जगातली गोष्ट सांगतो. आणि एक महात्मा वृद्ध झाला होता, रस्त्याने निघाला, घोड्यावर बसून बाजारला. आणि त्या बाजारावर बसून टक 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 करत निघाला. पण विशिष्ट अवस्थेत आल्यानंतर ते घोडं आडलं, घोडंच ते आडलं, मागे सरायला लागलं. त्याच्या पाठीवर हात फिरवला, मानेवर हात फिरवला. अरे बेटा क्या हो गया? अरे बेटा क्या हो गया? क्या गडबड आहे आज? जाऊ दे म्हणले, तुझंही बरोबर आहे. गेली 20 वर्ष तुझ्या पाठीवर बसतोय, चल मी आज पुढे चालतो, तू माझ्या मागे चल. तरी हाले ना. अरे बाबा म्हटलं, तू काय झालं तुला? हलत का नाहीस? बाजार उठून जाईल. मग असं करून तिकडे बघू लागलं. तिथे विहीर होती. ध्यान में आ गया, बराबर ध्यान में आ गया. तुला तहान लागली आहे, तुला तहान लागली आहे. मग विहिरीजवळ गेलं, बादली काढली, पाणी तरी पेईना. अरे चालत नाहीस, पाणी पित नाहीस, काय अवस्था तुझी? मग अजून तिकडे बघितलं तर एका झाडाखाली एक साधक आत्महत्या करत बसला होता. तो दिसला. अरे बापरे म्हणले, हो 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 हो. माझ्याजवळ बसून माझ्या लक्षात आलं नाही, पण तुझ्या लक्षात आलं. त्याच्या साधनेने ओढलं. घोडं कुठे ओढलं? आपलं घोडं नको तिथे जातं, रेसला पळतं. नको त्याच्याबरोबर रेस पडतं, शेवटी पाय पडतं. बरं का? अवघड असतं घोड्यांचं. जीवनामध्ये सगळेच माणसं घोड्यावर बसून रेस खेळायला जातात, पण जमत नसतं. सगळ्यात रेस, संसारात रेस, गाण्यात रेस, बोलण्यात रेस, चालण्यात रेस. रेस कशात नाही? राजकारणात तर रेसच रेस. काय रेस शिवाय दुसरं काही नाही. कोण रेस करत नाही? प्रत्येक गोष्टीमध्ये रेस चालतो. काय एक मी सांगू का तुम्हाला, परमार्थात सुद्धा रेस आहे. याच्यापेक्षा मी चांगला का त्याच्यापेक्षा मी चांगला, या सगळ्यातून मागे सरून जो शेवटच्या नंबरला चालतो तो उत्तम. एक मी सांगतो तुम्हाला, आयुष्यात कुणाबरोबरीची बरोबरी करू जाऊ नका, कारण कुणा बरोबरीचं देवाने तुम्हाला केलं नाही. तुम्ही स्वयंपूर्ण. काय म्हटलं मी? ज्याचा तो त्याचा. बाबा महाराज कॉम्पिटिशन नाही. मी म्हटलं हा माझी साथ करतो, त्याच्यावर वाजवावं, बाप जन्मी जमणार नाही. तो काय वाजवतो ते कळेल, काय वाजवावे सांगेन. पण मी जर वाजवायला गेलो तर 2 मिनिटात माझे हात डोळे पडतील. आणि तो जर इथे बसला, बसता बसता संपून जाईल, घाम फुटेल. त्याची जागा आहे, तालाची जागा आहे, सुराची जागा आहे, संगीतची जागा आहे. तसं एकच मला म्हणायचं, जागा ओळखून वागा. जो जागा ओळखून वागतो तो जागा. जो जागा ओळखून वागतो तो जागा. आणि ज्याला आपली जागा कळली नाही तो जागा असून निजलेला. ज्याची त्याची जागा आहे. तेव्हा त्यांनी कळलं, अरे म्हणले हा असा आहे. गेले त्याच्याजवळ, आत्महत्या करत होता, त्याच्या पाठीवर हात ठेवला. ए बाबा, ए ए ए, अरे काय, अरे काय काय? हात ठेविला मस्तकी. तयार होतो. हो काय, तयार असल्या कारणाने प्रश्न नाही. काही काही माणसं तयारच असतात, त्यांना नुसतं असं काडी लावली की भेटलं. 3 प्रकारची माणसं असतात. एक पहिला प्रकार असा आहे,
की त्याला काडी लावली की ते कापरासारखं असतं, काडी लावली की पेटलं. दुसऱ्या गवऱ्यासारखं आहे, घासलेट लागून फुकलं फू फू फू, एकदा पेटलं की विजत नाही. आणि तिसरा आहे ओल्या शेणासारखं, जे पेटवायला जाईल त्यालाच विजवून टाकेल. तुम्हाला कळतंय म्हणायचं, वा हुशार आहे तर माणसं. पण यातल्या पहिल्या 2 प्रकारचे असतात, शेवटचं नको, नाही तर मलाच विजवायची पाळी येईल. अर्थ काडीला विजवलं म्हणजे कळलं का तुम्हाला कोणाला विजवलं? जो गुरु सुधारायला जाईल त्यालाच बिघडून टाकील. म्हणून हे 3 प्रकार असतात. पण हा टॉप लेवलचा होता. काही प्रश्नच असं काडी लावली की पेटलं, आला हात ठेवला बस मस्त झाला. जो अशांत होता तो एक 5 मिनिटामध्ये शांत झाला. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, निवांत झाला. मग त्यांनी सांगितलं बघा, त्याचे शब्द आहेत, अरे बाबा मी जेहूदचा राहणारा, माझं नाव जेहूद, मी बगदादचा राहणारा, माझं नाव जेहूद, माझं नाव जेहूद आहे आणि मी बगदादचा राहणार आहे. एखाद्या वेळेला तुला जर काही अडचण आली तर मला भेट. बघा आता इथे सगळ्या गोष्टीचं सार आहे. संत काय सुख देतात. एखाद्या वेळेला तुला जर माझी काही अडचण पडली तर मला हाक मार. तो असा उभा राहिला, काय म्हणता काय म्हणता काय म्हणता, तुम्हाला कशाला हाक मारू? आत्ताच तुम्ही गाठ घालून दिली ना, आत्ताच तुम्ही गाठ घालून दिली ना. आता इतका जवळ असताना जेहूदला कशा करता जाऊ? सद्गुरू म्हणाले, बास मद हृदयी सद्गुरू, जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषाती आदरू विवेकावरी, जैसे डोळ्यांजन भेटे तेवळ दृष्टीस फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी, का चिंतामणी आली हाता सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण कामी श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे विठ्ठला. कारण सुख कशात म्हणावं? सुखाची व्याख्या कळली का? कुठे भेटतं सुख? एक हेची ठाई बहुपायी संतांच्या, सुख एक हेची ठाई बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या. मनमोनी केला वास, मनमोनी केला वास, नाही नाशत ठाई, नाही नाशत ठाई, नाही नाशत ठाई, नाशत ठाई. सुख एक एकी ठाई आणि बहुपायी संतांच्या. मग कोणचं सुख? संतांचे सुख. काय असतं? ज्यांनी घरचं श्रीखंड खाल्लेलं आहे, दही बांधून केलेलं, त्याला ते चक्क्याचं कधी बरं वाटत नाही. माणसं म्हणतात आहा काय वारणा, आहा काय गोकुळ. अजून काही 2-4 नावं सांगा की. चितळे. ते म्हणतील तिघही काय आता काय म्हणजे बायकांना करायलाच नको. काय आळशी माणसं झाली सगळी.
पूर्वी ते आता आम्ही लहानपणापासून बघतो असं ते दही बांधायचं, ते चक्का खाली पडायचे, ठेम 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 ठेम, एवढी जागा तेलकट व्हायची घरामध्ये तो सगळा, पण ते एक कौतुक होतं. आणि मग त्याच्यात आमच्या आईने ते त्याच्यामध्ये केशर बिशर काय श्रीखंड लागायचं. आता काय अरे किती जरी कोणाचा हात चांगला असला तरी आईचा हात नाही ना. मग आईच्या हातचं श्रीखंड खाल्लं तो दुसरं कसं बरं म्हणेल. चालवून घेईल, चालवून घेणं निराळं. तसं ज्यांनी संतांचं सुख अनुभवलं त्याला सामान्य सुखाची काय किंमत आहे. काय म्हटलं मी, ज्यांनी संतांचं सुख अनुभवलं हे परमसुख आहे, परमसुख आहे. काय एक मी तुम्हाला सांगतो, बाकीचं सुख काय करतं, इंद्रियांना पेटवतं आणि इंद्रियांना जे विझवतं ते संतांचं सुख. विचार करून बघा. काम तसाच आहे, क्रोध तसाच आहे, लोभ तसाच आहे, दंभ तसाच आहे. हे विकार आहेत बरं का. विष विकार, विष विषय नाही का. जेवढं जेवढं खाल तेवढं खावंसच वाटतं. कालच रामायणातलं प्रवचन लक्षात घ्या. एकच खातं सगळ्याला पुष्ट करतं आणि एक खात नाही सगळं मरगळतं. काय या तोंडाची किमया आहे बघा नाही का. हात उचलत नाही. आई म्हणली उठ की. आता कसं उठू म्हणला, पोटात काही नाही, कसं उठू. आता पायाने उठ की. हा म्हणलंय बघ मी काही तसा उठत नाही, पण मला खायला इथे आणून दे. मग 2-4 चपात्या खाल्ल्या, अमकं खाल्लं, उठला. म्हणजे माझं म्हणणं कळलं, इथून खाल्लं आणि बाकीची 9 इंद्रिय पुष्ट झाली. खाण्याचं महत्त्व किती आहे कळलं का. खाण्याचं महत्त्व आहे म्हणून खातच बसवावं, नोकरीला लागलं तरी खात बसावं. नाही आमचं खाण्याबद्दल काही म्हणणं नाही, पण कुठेही खात बसावं नाही का. खाण्याला सुद्धा काहीतरी मर्यादा असावी की नाही, पण तिथेही खात बसावं. सध्या कुणाचंच काही चुकलं नाही. मी नेहमी सांगतो, पूर्वी इंग्रजांच्या राज्यामध्ये डिपार्टमेंट होती, आता खाती झाली. काय पूर्वी काय होतं, डिपार्टमेंट होतं. होम डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, आता काय झाली खाती. मग नाव जर तसं आहे तर तसं का वागू नये. काय म्हणून खाण्याचं महत्त्व किती आहे ते बघा. काय या तोंडाने खाल्लं की हात चालू लागला, पाय चालू लागला, डोळे जे असे बारीक बारीक झाले होते ते मोठे झाले. पण लक्षात ठेवा, खाऊन 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 एक दिवस असं होतं त्याचाही कंटाळा येतो. 2 भाकऱ्या खात होता, तिथे चौथवर आलं. बायकोला म्हणलं जरा पातळ करत जा की आता माझं पोतही पातळ झाले, आता पूर्वीसारखं नाही. काय विचार करून बघा. मग म्हणतो सुख कशाचं, जे खरं आतून सुख प्रगट होईल ते आत्मसुख. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे आणि तेथ जे होय तया नाम सुख. सुखाची एक गंमत सांगतो. सुख कसं आहे माहिती आहे तुम्हाला. आपण सुख सुख करतोय आणि ते पुढे पडतंय, कळलं का तुम्हाला. रस्त्याने एकाने करा कोणाला, मला केलं नाही म्हणले त्याला, मग हाक मारा की. सुख सुख काय करताय, काय समजावं कुणाला सुख सुख करताय. तसं इथे नाही तिथे नाही, जगभर सगळे त्या सुखाला करतायत सुख 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 सुख. पण ते प्रत्येकाच्या हातावर तुरी देऊन जात आहे. एकालाही भेटत नाही. भेटलं तर नक्की सांगा, भेटलं तर. पण भेटेल तुम्हाला. या संतांच्या संगतीमध्ये, कीर्तनामध्ये या, प्रवचनात या, ज्ञानेश्वरी वाचा, अरे अभंग पाठ करा, असा आनंद. सदा सण साधा महा नित्य दिवाळी. एक मी तुम्हाला सांगतो, संसाराच्या वस्तू प्रतिष्ठा वाढवतात आणि आध्यात्मिक ज्ञान सुख देतं. हो, एखाद्या घरामध्ये एंट्री केली की नाही, काय सोफा सेट हो, 30,000. परवाच आम्ही गेलो होतो इंटिरियरमध्ये, पण काय दरिद्री माणसं येतो. 30,000चा सोफा सेट आणतात आणि महिन्यातून 2 मिनटं सुद्धा बसत नाहीत. कारण सकाळी 7 वाजता जातो, रात्री 11 वाजता येतो डायरेक्ट पलंगावर.
कशाचं सुख त्याला? आलाला थकलेला असतो, कुठेतरी पार्टीमध्ये जेवून आलेला असतो, बायको म्हणते जेवायचं का नाही आला. मी एका घरी गेलो, मग तुम्हाला उदाहरण सांगतोय, सगळी घडलेली उदाहरणं आहेत. किती ते मला वाटतं 58,000 सांगितलं त्यांनी. काय तुम्हाला सांगू, मी बसल्याबरोबर एकदम 2 फूट आतमध्ये गेलो. मला असं वाटलं आता 2 माणसं धरून बाहेर काढायला, म्हणजे इतकं ते होम त्याला होता. मला असं वाटलं काय काय काय, पण ते एकदमच कसं तरी होऊ लागलो. मी म्हटलं मला बाहेर काढा याच्यातून. सुख सुख काय सांगितलं, सगळेजण सुख सुख करतायत पण एकाच्या हातात सापडत नाही. ते सगळ्याला तुरी देऊन जात. काय एक सांगू का, देव सुद्धा सुखी होण्याकरता संतांच्या घरात येतो. सुख या संत समागमे, सुख या संत समागमे. नित्य तुणावे तुझी या नामे, नित्य तुणावे तुझी या नामे. दहन होती सकळ कर्मे, कर्म होती सकळ कर्मे. दहन सर्व काळ प्रेमे दुर्लत सो, सर्व काळ प्रेमे दुर्लत सो. म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता. तुकाराम महाराजांनी विचारलं, एवढी तुमची निंदा झाली, सगळे माणसं आमकं बोलतात, तुम्ही एकदम मस्त दिसत. ते म्हणले तुला कळत नाही का, याच्यावर लक्षच नाही, त्याच्यावर लक्ष ठेवलंय म्हणून. तू सगळ्या गावाकडे बघतोस म्हणून दुःखी होतोस, मी त्याच्याकडे बघतो. सुख या संत समागमे, नित्य दुणावे तुझ्या नामे. दहन होती सकळ कर्मी, सर्व काळ प्रेमे डुल्लत असो. म्हणून नाही काही चिंता, तुझी आमची माता पिता भगिनी बंधू आणि स्वतः आणि का होता सर्वात. लक्षात ठेवा, संसार म्हणतात कुणाचाही असू दे, माझा असू दे, तुमचा असू दे, नाही तर देवाचा असू दे. संसार म्हटल्यानंतर जरा खटफूट होण्याशिवाय होत नाही. काही सुख आहे, काही दुःख आहे, काही चांगलं आहे, वाईट आहे, काही खरं आहे, काही खोटं आहे. काही वेळेला खोटं बोलावं लागतं, काही वेळेला खरं बोलावं लागतं. संसार नाही का, बायका नगराचे सगळेच खरं बोलतात असं, आणि रात्री उशिरा घरी येतो ते खरंच सांगतो असं आहे. आता तुम्ही मानून घेता तुमचा भाग, पण खरंच सांगतो असं आहे नाही. तुम्ही सगळं अगदी त्याला खरं सांगता असं आहे. पैसे काय खर्च केले खरं सांगता असं आहे. 100 रुपये लागले तर सांगता 200 रुपये लागले सांगतात. तिथे अगदी कोणी नाही म्हणू नका. एक तरी हात वर कर पाहू, मी खोटं बोलत नाही म्हणून. ते अवघड आहे. अहो संसार आहे, करावंच लागतं. म्हणजे तुम्ही चुकताय असं मी म्हणत नाही. खोटं सुद्धा मर्यादा उल्लंघन करून घेऊ नका, ते खोटं सुद्धा खरंच असतं नाही का. अहो चांगली एक फ्लावर पॉट फुटला पोरांच्या बॅट बॉलनी, आणि नवऱ्याने तो अमेरिकेहून इम्पोर्टेड आणला होता.
फ्लॉवर पॉट कुठे गेला? ते म्हणले घड्याच्या आतून पडला. स्वप्नी त्याच्या बाजूला. तुम्ही सुद्धा आहात त्याच्यात, सगळे त्याच्या बाजूला. पण आम्हाला कळायच ते कळलं, आम्हाला कळायच ते कळलं. मी म्हटलं खोटं का बोललं? रागवू नये म्हणून. मग आम्हाला सांगितलं त्यांच्या आधीने, बोलू नका बरं का त्याला, बोलू नका बरं का. अहो चालायचं आपल्या हातून फुटत नाही का? म्हटलं बरं. खोटं कळलं का? हे खोटं सुद्धा मोठं कौतुकाचं असतं का? त्या खोट्यामध्ये सुद्धा मोठं कौतुक आहे. पण असं कौतुकाचं खोटं असावं. मुलगा दारू पितोय बाहेर, ते लपून ठेवू नये, कळलं का? हा, इथे आईने पांघरून घालू नाही. का ग म्हणला झोपलाय? नाही म्हणला थकलाय म्हणून झोपलाय. नाही सांगा, लात घाला कमरेत, पिऊन झोपलाय. कळलं का? माझं म्हणणं लक्षात ठेवा. जे लपून ठेवावं तेच लपून ठेवावं, नको ते लपून ठेवलं नाही तिथे हाणलंच पाहिजे. कठीण अशी बळदोडा नम्र पिढा देखील. तू का म्हणे ऐशा नरा? तुम्हाला येत आहे, मी बोलत नाही. एवढंच तुम्हाला नेमकं कसं येतो? संतांचे सुख जिहा अनुभविले. म्हणून बघा, ज्यांनी संतांचं सुख अनुभवलं तो वारी करतो. चिखलात चालत जातो, चिखल तुडवत जातो. बघा माऊलीचे वारकरी जे असतील त्यांना माहिती आहे. काय आनंद, काय आनंद, काय आनंद. माणसं म्हणते ती चिखलातून चाललेत, तुला चिखल दिसतोय, त्याला बरं वाटतंय, त्याला काय करावं? चांगला असेल तिथे सुद्धा चिखल करतोस. वारकऱ्यांना चिखलाचा प्रसाद कसा करावा, चिखलाचे रजकट कसे करावे हे कळतं. ठीक आहे? एकाला चिखल म्हणतात तर दुसरा म्हणतो तेथील तृण आणि पाषाण. रजकण शब्द एक म्हणतो रजकण आणि एक म्हणतो माती. कृष्णाचा फरक, कृष्णाचा फरक एक सांगू का? एक म्हणतो बाई, एक म्हणतो आई. बाई वाटली तर विकार आणि आई वाटली तर विकार. कोणती दृष्टी आहे ती तुमची तुम्ही ठरवून बरं का? तसं जग माया वाटणं हा वेदांत आणि प्रभू प्रेमाचा विलास वाटणं हाच विलास. हा संतांचा संतांचा अनुभव कशाला म्हणतात? काय जगाकडे बघितलं? माया नाशिवंत नाही, जगत रूपाने माझा प्रभू नटला. एक तुम्हाला सांगतो,
पण विकाराचं रूपांतर विकासात जेव्हा होतो तेव्हा उद्धार होतो. जेव्हा होतो विकाराचं रूपांतर विकासामध्ये होतो तेव्हा उद्धार होतो. आणि उद्धार झाल्यानंतर काय तुम्हाला सांगतो, नाथाने आमंत्रण दिला की लोह परिसाची जसा आहे आपणा सारखी तरी तात्काळ आणि नाही काळ वेळ तयार आहे. आपल्यासारखं करण्याची ताकद संतांच्या वचनात, त्यांच्या साधनेत आहे, त्यांच्या तपस्येत. माझी खात्री आहे कोणी कसाही येऊन बसत नाही. सगळे तिथे चांगले मनाने येऊन बसत नाही. तुम्ही बघतात काय सांगताय, काहीही बघू नका, फक्त ऐका. इथे बघण्यासारखं काही नाही, पण नीट ऐका. असं ऐका, ऐकता ऐकता तुम्ही एकरूप होऊन जाल आणि संतांचं सुख तुम्हाला कळून जाईल. संतांचं सुख काय आहे ते कळून जाईल. त्यांनी आवाज दिला हे गातो काय गातो संतांच्या संगतीचे काय सांगतात. 15 दिवसाची इतकं पालटलं. एक दिवस जगाने काय म्हणायचं पण तुमचा जीवाचा उद्धार झाला हे संतांच्या कीर्तनाचं कार्य असतं. संत संगतीचे काय सांगू सुख, चुकत कोण नाही. चुकणं हा जीव स्वभाव आहे आणि चुकीचं रूपांतर उत्कृष्ट जीवनामध्ये करणं हा संतांचा आशीर्वाद आहे. कशाकरता संतांचा आशीर्वाद मला लक्षात घ्या. मी काय म्हटलं, पालटलं जीवन नाथाने. आणि एक दिवस जावई आले पुन्हा, तेव्हा त्यांनी सांगितलं, अहो माझ्याकडे येऊ नका, आपण दोघं नाथाकडे जाऊ. आपण दोघं नाथाकडे जाऊ, नाथाचं कीर्तन ऐकू, त्यांचं भजन ऐकू आणि आवडीने प्रेमाने गाऊ. तुम्ही तिथे जरा, तुम्हाला कळत नाही तुमचे सासरे किती मोठे आहेत. तुम्हाला कळत नाही तुमचे सासरे किती मोठे आहेत. अहो काय माझ्याकडे येता, आज मी आहे उद्या नाही, आज माझं शरीर आहे उद्या नाही, आज माझं रूप आहे उद्या नाही. पण एक लक्षात घ्या, तुमचं माझं लग्न एका अंतरात्म्याशी लागलेलं आहे. संतांचं सुख कळलं, कळल्यानंतर जीवन पालटलं. लक्षात ठेवा ही ताकद संतात आहे. व्यसनी असेल तर निर्व्यसन होतो, वाम मार्गाचा असेल तर सन्मार्गाला लागतो. संत संगतीचे काय सांगू सुख, काय सांगावं संतांच्या संगतीचं सुख. विकार नाहीच, विकार रहित नजर. आणि बघा स्वच्छ नजरेने बघा, सगळं उत्तम दिसेल, सगळं उत्तम दिसेल. जे देखो दाई देखी ते आत्मत्वची उठी. बाप रुवाक्याची कसवटी, दृश्याची पोटी मर ब्रह्म नांदे. याला जोडून एक मजेशीर गोष्ट सांगतो. अपभ्रंश करून एक व्यक्ती नमाज पडत होतो. सध्या अवघड असं सांगा, ठीक आहे जाऊ द्या, दुसऱ्या पद्धतीने सांगा. देवा पुढे दारात वाकून नमस्कार करतो. ती आपल्या झाडाला भेटायला निघाली. एक स्त्री, ती इतकी बेभान झाली होती त्याच्या अवस्थेमध्ये की तिला तो वाकला हे दिसलाच नाही. तिला वाटलं दगड आहे, त्याच्या पाठीवर पाय ठेवला ती निघून. पाठीवर पाय ठेवला निघून गेली. त्यांनी बघितली, अरे उलटा शिवाय येऊ लागला. आणि ती जाऊन येईल तोपर्यंत वाट बघत बसला त्याची. आणि शिवाय देऊ लागला तिला, माझ्या पाठीवर पाय दिलास,
मला पाहायला हवास. ती म्हणाली, मी जानाला भेटायला जात असताना मला तू दगड वाटलास, तू प्रभू पुढे वाकला असताना मी कशी दिसले? का? अरे तू प्रभू पुढे भजन करत होतास, प्रभू पुढे नामस्मरण करत होतास, तुला मी कशी दिसले? मला तू दिसला नाहीस. लक्षात ठेवा, विषयामध्ये अडकलेला मनुष्य इतका अंध होतो, तर प्रभू प्रेमामध्ये अडकलेला किती अंध व्हावा, किती प्रभूशी एक रूप व्हावं, किती. एक लक्षात ठेवा, मोने मदिरा खाय, मदिरा नादे नाते गाय, जेडे ब्रह्मानंद सेविला होय, तो किविरा हे आवरला. काय सांगतायत ना, काय उत्कृष्ट ओवी आहे. 2 पैशाचा बेवडा पितो आणि गल्लीतून सांगतो. 2 पैशाचा बेवडा त्याला इतका उन्मत्त करतो. म्हणजे अरे हरीची ज्याने क्या पिलाया तुने बडा मजा आया. अर्थ कळला का? आम्ही अर्थ असा लावतो, सगळे अर्थ इकडेच लावतो. कीर्तनाला गेलो आम्ही, म्हटलं काय पाजलं कळलंच नाही, पण पिल्यानंतर पुन्हा उतरलंच नाही, असं पिलो. ज्याने क्या पिलाया तुने, काय कळलं नाही, पण बडा मजा आया, बडा मजा आया, बडा मजा आया. आम्ही सातारची गोष्ट सांगतो आमच्या. ते पूर्वीच्या 100 वर्षापूर्वी हे होळीला ते आमचे राजे असे पिंप भरून ठेवायचे दारूचे, आणि मग सगळ्या गावातल्या गोरगरिबाला बोलायचं, वरून खोरदा टाकायचा आणि द्यायचं मारा मारा दगड हाणा. ते एक इतकं उन्मत्त झालं, ते महाराजवर बसले होते. खाली या, सातारचं राज तुम्ही का आम्ही? ज्याने क्या पिलाया तुने बडा मजा आया. खाली या, खाली या. सरकार शिपायाला म्हणले, त्याला बघून ठेव, नीट लक्ष ठेवून त्याच्या मागोमाग जा. येतो हा, येतो. आलिया राज तुम्ही का आम्ही? असं मागे सर आम्ही आम्ही मजा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी धरून आणलं, त्याला उतरली होती. काय रे म्हणले, खंडी आतच का? काय रे म्हणले, सातारचा राजा तू कमी. हा तुमच्या पायात आता तुमच्या जोड्याची सुद्धा सर नाही. काल काय बोलत होता? म्हणलं मी कुठे बोलत होतो? हा म्हणला ती पिली ती बोलत होती. 2 पैशाचा बेवडा हे म्हणायला लावतो, राज तुम्ही का नाही? ज्यांनी संतांच्या सुखाची घेतली तो कधीच उतरत नाही. काय सांगतोय मी? संतांच्या काय सांगितलं मी हे कळावं. संतांचे सुख जी अनुभविले, पुढचं बघा, तिथेही देहप्रतीतीतून मुक्त होतो पिल्यानंतर, आणि ते जीवन मुक्त होते जन्मोजन्मी. कीर्तन नीट आहे का? काय होतो? जीवन मुक्त, जीवनातून मुक्त होतो. बस संपलं. मग ओघाने जे कर्म आलंय ते करतो, पण त्या कर्मात अडकून राहत नाही. जीवनमुक्त शब्दाचा अर्थ काय? कर्म करत राहणं, पण त्याच्यात अडकणं. मग कोणतं काय कर्म असे ना तुमच्या वाटणीला आले ते कर्म करत राहा, पण अडकू नकोस. म्हणून संतांचे सुख जियान मोविले, ते जीवनमुक्त झाले. संताचा संग दयास यो झाला, आणि प्रत्यक्ष घडला सत्यलोक. अरे संताचा संग ज्याला झाला, संग म्हणजे देहाचाच नाही, वाणीतून संग, बोलण्यातून संग, ऐकण्यातून संग. गुरु शिष्याची भेट जेव्हा होते नाही का, हाही एक प्रकारचा संघ आहे. ही श्रुती आहे, त्या कानामध्ये जेव्हा जाऊन वचन पडतं, सद्गुरु वचनाचा थेंब तिथे पडतो, आणि मगच ज्ञान उदरामध्ये वाढू लागते. हाही संघच आहे. तुम्ही गाणं शिकव, आवाज आणि कान याचा संघ होतो, आणि तो सूर त्या कानामध्ये टाकला जातो. आणि कानामध्ये टाकल्यानंतर जेव्हा त्या सुराचा गर्भ पूर्ण वाढतो हृदयामध्ये, तेव्हा तो बरोबर सुरेल बाहेर पडतो. नाहीतर लावायचा असतो एक आणि लागतो बे. जेव्हा बे लागतो त्याला बेसूर म्हणावं. माझं म्हणणं कळलं काय? आणि ज्याच्या गळ्यात सूरच नाही त्याला असुर म्हणावं. काय? ज्याच्या गळ्यात सूर नाही तो असुर,
आणि पाहिजे तो न लागता डबल काहीतरी लागतंय, तो बेसूर. आणि ज्याच्या गळ्यातून सूर प्रकट होतो, सूर म्हणजे देव, सूर म्हणजे देव. माझा लक्षात ठेवा, तो असा प्रकट होत नाही. तिथेही संतांचा संग जयाशिव झाला आणि प्रत्यक्ष घडला सत्यलोक. कोणचा लोक काय? प्रत्यक्ष. थोडं सांग, तसं संपत नाही एका विषय, थोडंसं ऐका. चला, मी तसं काही एवढं जास्ती कीर्तन करत नाही. आता 2 तास होऊन गेले, बरोबर 7ला येऊन बसलो, 6ला येऊन बसलो, 8 वाजले. थोडंसं सांगतो. चला, आज एका विषय आहे, भैरवी म्हणेन सांगतो. हां, सांगायचं म्हटलं तर तुम्हाला 8 दिवस आपण आज सांगितलं की नाथांचं जेवढं भांडवल आहे तेवढं पाहिजे तेवढं आहे, त्याला काय तोटा आहे. नाथांचं भांडवल आणि त्यात आमचं थोडंसं, त्याला काय कीर्तनाला काय. आणि भांडवल द्यायला आम्हाला काही बँका कमी आहेत नाही. ज्ञानोबाची बँक आहे, आळंदीची, नाथांची आहे, नामदेवरायची आहे, तुकाराम महाराजांची आहे, जनाबाईची आहे. या बँकेत टाकावं, तिकडे आमचं खातं आहे. कळलं का? कमी कुठे पडायचं काही प्रश्न नाही आहे. तिथून पाहिजे तिथे घेतलं की चालू. काय कमी पडायचा काही प्रश्नच नव्हता. तुम्ही शिल्लक टाकत नाही म्हणून खाती नाही. बोलणं कळलं? आलं की उडव, आलं की उडव, आलं की उडव, आलं की उडव. आणि 25 तारखेला 5 रुपये मागून घे. म्हणून उडवायला शिकू नका. 5 रुपयाचं तरी रिकरिंग काढा. म्हणजे त्यात ताकद जाल. मग जेव्हा वेळ येईल, पैसा का शिल्लक टाकायचा असतो? जेव्हा हातची कमाई कमी होते तेव्हा बँकेतल्या व्याजावर चालतं, म्हणून शिल्लक टाकायचं असतं. आलं की उडव नाही. तुम्हाला परमार्थही कळत नाही, प्रपंच तर कळतच काय. परमार्थात अभ्यास करावा आणि शिल्लक टाकावा, म्हणजे केव्हाही उपयोगी पडतो. आठवावं लागत नाही. तो असा आठवून सूर लागतो आणि मात्रा मोजत समा बघतो. तो गातच नाही, मात्राच नव्हतो. तसं नसतं. कसं असतं, असं गावं की सम आपल्याला मिळालं यावी, असं गावं, असं म्हणावं, असं सांगावं की काहीही न आठवता आपोआप अभ्यास त्यावेळेला हात जोडून उभा राहावा. पण केव्हा उभा राहतो? आयुष्यभर साधना कराल तेव्हा, सुरुवातीला नाही. आणि नुसती साधना करून उपयोग नाही, गुरुच्या नजरेखाली करावी लागते. कळलं का? आणि गुरुला गुंगारा देऊन नाही, गुरुचा क्लास चुकवून नाही, मेहनत चुकवून नाही. गुरुच्या नजरेखाली वाढ व्हावी लागते, तेव्हा ते झाड उत्तम वाढतं. बागेतल्या माळ्यावर सोपवून नाही. ते मी काय केलं असतं, एखादी काय झालं, 1 लाख झाडं लावली आणि 1 लाख झाडं लावली, त्याची 25 वाजता आणि त्यांनी यादी करून दिली होती. हे खत घाला, महिन्यानी इतकं, 15 दिवसांनी इतकं, 4 महिन्यांनी इतकं. मग सगळ्यांनी आनंद पटला. पुढारी लगेच बोलवले, सगळे आले. काय का काय 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 25 काय काय. दुसरा एक होता किती, ते म्हणले लावली होती किती, ते म्हणले लाख. अनुभव संतांच्या सुखाचा असावा, अनुभव संतांच्या जवळ जाण्याचा असावा. त्यांच्या शब्दातून जे घ्यायचं ते घ्यावं, उलट अर्थ कधीही काढू नये. श्रवणाच्या नसे बैसावे येऊनी आणि साम्राज्य भुवनी सुखे नांदा. उत्तम अर्थ काढावे आणि उत्तम अर्थ काढला म्हणजे त्याचा अनर्थ होत नाही. हे एवढं शिका. एवढं शिकला ना, अरे म्हणजे काही उत्तम होऊन जाईल. काही नाही, काही प्रश्न येत नाही. वाटेल ते होतं, वाटेल त्याचं, वाटेल ते होतं. हे जीवनातलं आणि संत चरित्राचा अनुभव आहे. एका जनार्दनी संतांचा अनुभव झाला माझा जीव परमानंदे. नाथ महाराज म्हणतात, संतांचा असा अनुभव मला आला की माझा जीव परमानंदाने झाला, तृप्त
एकच ऐकायचं, शेवटचं जय विठ्ठल होईतोपर्यंत उठायचं नाही. 2-3 गोष्टी सांगायच्या, प्रकल्पाची माहिती थोडंसं इकडे तिकडे सांगतो आणि मग कार्यक्रम आटतो. बरं का? हो, मी जीव तोडून गायची भैरवीने एक एक उठायला लागायचा. आम्ही भैरवी गायची आणि याला घरची भैरवी आठवायची. कसं काय माहिती? आमची भैरवी जर ऐकायला जीव नाही तर भैरायचं म्हणा. हे आपलं हे बघा, माझं बोलणं माझं काम आहे. काय नीट लक्षात घ्या, जीव तोडून मनुष्य जेव्हा गातो तेव्हा ऐकणाराने तसंच ऐकावं. शब्द तसेच घ्यावे, असे वरवर फेकू नयेत. बरं का? हे ज्ञानेश्वरीतले शब्द आहेत, हे गाथ्यातले शब्द आहेत, हे नाथबाबांच्या साधनेतले शब्द आहेत. ते तुमच्याकडे आहेत, आमच्याकडे काय आहे? आमची टोपली तशी रिकामीच आहे. पण आता येताना काय करतो आम्ही कीर्तनाला? आमची रिकामी टोपली त्याच्या पुढे ठेवतो. भरलेली कधी ठेवू नका बरं का, त्याच्यात काहीच यायचं नाही. रिकामी टोपली ठेवा आणि त्यांना सांगा, महाराज टाका बाबा काहीतरी तुमचं. आणि त्यांचं टाकल्यानंतर जे द्याल ते समाज मान्य करतो. इतकी पावर आहे त्याच्यात. कारण का? आमचा असेल तर खरकट आणि संताकडून आले तर प्रसाद. संताकडून जेव्हा येतो तेव्हा तो प्रसाद होतो. मग समाज कोणचंही वाक्य असू दे ते झेलाला तयार होतो. का? तर ते वाक्य नाही तर तो प्रसाद. आणि म्हणून आज एकादशी आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी माळा घातल्या होत्या. आज कोणाला करायचं असेल तर जरूर ठेवा. बघा जीवन पालटून टाकलं. काही काही माणसं म्हणतात आम्ही फार चांगले आहोत, आम्हाला माळ घालायची गरज नाही. आमचे काही बाप दादा वाईट होते म्हणून आम्ही माळा घातल्या काय? जे माळ घालतात ना ते दाखवतो आम्ही माळ घातली. तो काय म्हणतो माहिती आहे? आम्ही काही खात पित नाही, आम्ही खात पितो. किती इंटरप्रिटेशन चुकीचं आहे. अहो, खातात पितात त्यांनीच माळ घालावे असं नव्हे. जे खातात पितात त्यांच्याकरता पहिलीपासून वर्ग सुरू, आणि जे खात पित नाही त्यांना डायरेक्ट 4थीत ऍडमिशन. शैला तुला काय झालं असायला? माणसाच्या गैरसमजुती किती आहेत त्या. माणसांना असं वाटतं काय म्हणजे आमची माल एवढ्या लेवलला आणून ठेवली हो माणसाने की खातात पिता. बिलकुल नाही हो. आता माझ्या घरामध्ये अगदी करेक्ट माहिती सांगायची म्हटलं तर 127-28 वर्षाची 100 ही 5वी पिढी आहे. बरं का? इतक्या वर्ष या घरामध्ये रोज भजन आहे. कर्तृत्व नाही पण देवाची कृपा आहे. रोज नामस्मरण आहे, रोज कीर्तन आहे. कधीही 127-28 वर्षात चुकलं नाही. हे कर्तृत्व नाही पण देवाने इतकी कृपा केली की भजन कधी विसरून गेलं नाही. बरं का? जीव स्वभावानुसार नको ते विचार येतात, विकल्प येतो. पण विकल्प येता येता, आता उद्या विकल्प सांगेन तुम्हाला रामायणातला. तो विकल्प कुठेही शिराला मागे सरत नाही. रामाच्या घरात शिरला म्हणून राम बाहेर पडला. आता म्हणलं नीट लक्षात घ्या, त्या विकल्प उद्या सांगेन मी तुम्हाला. सामान्य माणूस असू दे विकल्प येतोच. पण विकल्प आला की राम आठवतो. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. एक सांगू का? विकल्प आला की काय करा? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय बोला. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी Hare
सकाळी उठल्यावर मनामध्ये पांडुरंगाची सुंदर मूर्ती आणावी, रुक्मिणी मातेला आणावं मनामध्ये. ज्ञानोबाराया, नाथ तुकाराम महाराज, नामदेव राय, आमचे सद्गुरुनाथ दादा महाराज, अप्पा महाराज आमचे गुरु आहेत. सकाळी उठल्यानंतर यांची मूर्ती डोळ्यासमोर आणावी, त्यांना पंचामृताने स्नान घालावं, सुंदर कपडे घालावे, गळ्यामध्ये तुळशीचा हार घालावा, आरती करावी, चरणावर मस्तक ठेवावं आणि म्हणावं, महाराज मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा. मला असं वाटतं जगातली मोठी प्रार्थना आहे. ज्याला वाटतं मला कळतं, ज्याला काहीच कळलं नाही, आणि ज्याला वाटतं मला कळलं नाही हे तरी कळलं, हे ज्ञान आहे. कारण काहीला वाटतं मला कळतं आणि याला हे कळलं की मला कळलं नाही, आणि मला कळलं नाही याच्या इतकं मोठं ज्ञान दुसरं नाही. बरं का? काहीला वाटतं मला येतं आणि ज्याला वाटतं मला येत नाही. आपल्याला काय येत नाही हे आपल्याला कळणं हे आपल्या ठिकाणी प्रगट झालेलं ज्ञान आहे, आणि हे वर्म आहे त्याच्यातून, आणि ते कळल्यानंतर उद्धार होतो. म्हणून प्रभूला म्हणावं, संतांना मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा. बघा कशी उन्नती होईल तुमची. हे म्हणत चला, काळ जाईल. बी टाकल्याबरोबर झाड येत नाही, कोय लावल्याबरोबर आंबा येत नाही. तसं नाम हे बीजमंत्र आहे. त्या बीजमंत्राचा जसा जसा जप कराल तसं तुमचं जीवन पालटून, अंतर्बाह्य पालटून. बघा, घेऊन बघा. हो, कितीतरी पालटली, लाखो आहेत माझ्याकडे. जीवन पालटतं माणसाचं. मग मंत्राची माळ जपावी, रोज ज्ञानेश्वरी वाचावी, हरिपाठ म्हणावा, वर्षातून एक पंढरीची वारी करावी, एक आळंदीची करावी. मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही, परस्त्री रुक्मिणी माते समान, परपुरुष पांडुरंगा समान या तऱ्हेने वर्तन करावं. जीवन पालटून जाईल, आयुष्य सुधारून जाईल. हे वारकरी संप्रदायाने घालून दिलेला दंडक आहे. दंडक आहे. ऐकून ठेवा, काय ऐकायला हरकत नाही. सगळ्या गोष्टी लगेच आजच घडल्यात पाहिजेत असं नव्हे, पण एक जीवनामध्ये असा दिवस येऊ द्या. आमच्या फडावर एक कुलकर्णी म्हणून आमचे कीर्तनकार होते, विष्णुपंत मास्तर कुलकर्णी. ते म्हणायचे, दरबार में पड़े रहना, दरबार में पड़े रहना, धक्का धनी का खाए, एक दिन ऐसा आएगा सब जन्म का कार्य हो जाएगा. दरबार में पड़े रहना. ते म्हणायचे, अरे संतांच्या दरबारमध्ये पडून राहा, एक दिवस तुझ्या जीवनामध्ये असा येईल की तुझं संपूर्ण जीवन पालटून जाईल. काय करू नका ते सांगितलं, काय करा ते सांगितलं. कीर्तन झाल्यावर ज्यांना माळ घालायची असेल त्याने शिस्तीत यावं, माळ घालून जावं. जरूर घाला, काही वाईट होणार नाही. संपूर्ण जीवन पालटून जाईल. नको त्याच्यातून बाहेर पडणं आणि आहे ते टिकवून धरणं हीच माळ. माझा आग्रह नाही, मी कोणाला असं म्हणत नाही, समजून सांग. कारण मला तो पेशा आहे, हे स्वीकारलेलं आहे, हे घेतलेलं व्रत आहे. काय ज्ञानोबा तुकोबाच्या कार्याचा प्रचार करणं आणि संप्रदायाची परंपरा वाढवणं हे घेतलेलं स्वीकारलेलं व्रत आहे. तेव्हा ते आणि लाज वाटायची काही कारण नाहीये. आज काळ पालटला. एक काळ असा होता की माणसं चांगली वागत होती, आता वागणारी शोधावी लागतात, असा काळ आला. त्या काळामध्ये आपण आपलं जीवन कसं पवित्र होईल याचा प्रयत्न करावा. तुम्ही काय आहे त्याच्याशी घेणं देणं नाही. आज नाही जमलं तर पण एक डोक्यात ऐकून ठेवा की केव्हा तरी आयुष्या शेवटी पाया सगळे भेटी. पांडुरंगा आज नाही, पण माझा शेवट तुझ्या